इवेंट कंपनी की आड़ में फिल्मों और फैशन में काम दिलाने के नाम पर लाखों रुपयों की धोखाधड़ी करने वाले इवेंट कंपनी के संचालक काशिफ खान की मुश्किलें बढ़ती दिखाई दे रही है। आरोपी काशिफ खान को पुलिस ने बीते 24 सितंबर के रोज हिरासत में लेकर न्यायालय में पेश कर 3 दिन का रिमांड हासिल की थी। इसी के पश्चात मामले में धोखाधड़ी की शिकार हुई युवतियों की संख्या बढ़ने और पुलिस के साथ कुछ अहम सबूत लगाने के कारण कल न्यायालय ने काशिफ खान के पीसीआर की मियाद और 3 दिनों के लिए बढ़ा दी। आपको बता दें कि सबसे पहले नगमा नामक महिला ने हिम्मत दिखाकर आरोपी काशिफ खान के खिलाफ तहसील पुलिस थाने में मामला दर्ज करवाया था। इस मामले की खबर फैलते ही अब तक 17 अन्य लोगों ने भी आरोपी के खिलाफ धोखाधड़ी की शिकायत दर्ज कराई है। जानकारी के अनुसार आरोपी द्वारा सोना और नकदी मिलाकर कुल 22,86,000 रुपयों की धोखाधड़ी किए जाने का पता चला है। पोलीस स्टेशन तहसीलमध्ये फिर्यादी नगमा यांनी दिलेल्या तक्रारीवरून जो फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील फसवणूक करणारा आरोपी नामे काशिफ खान याला अटक करण्यात आलेली होती। त्याला यापूर्वी सुद्धा 3 दिवसांचा पीसीआर माननीय न्यायालयाने दिलेला होता। आज रोजी सदरील 3 दिवसांचा पीसीआर संपल्यानंतर आवश्यकतेनुसार आम्ही पुन्हा वाढीव पीसीआर मिळण्याकरता माननीय न्यायालयाला आमचे तपास अधिकारी रमीज शेख यांनी विनंती केली असता आमच्या तपासातली प्रगती पाहून आणि तपासात आवश्यकता पाहून माननीय न्यायालयाने वाढीव 3 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे। प्रकरण थोडक्यात असं आहे की आरोपी काशिफ खान हा एक इव्हेंट कंपनी चालवतो आणि त्या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या ठिकाणी फॅशन शो घेतो। इम्प्रेस मॉल येथे घेतलेल्या फॅशन शोच्या माध्यमातून जी मंडळी त्याच्या संपर्कात आली त्यांना विविध ॲडव्हर्टाइजेसमध्ये किंवा फॅशन शोमध्ये किंवा मालिकांमध्ये काम देतो असे आमिष देऊन त्यांनी लोकांकडनं मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने ताब्यात घेऊन आणि ते स्वतःच्या स्वार्थासाठी वापरले होते आणि त्या मंडळींना दिलेल्या आमिषाप्रमाणे कुठेही काम मिळवून दिले नव्हते। त्या जेव्हा लोकांना असं लक्षात आलं की ह्यांनी आपले पैसे वापरले आणि आता आपल्याला कुठेही काम देत नाही आहे त्यावेळेस त्यांनी त्याला ते पैसे वापस मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणाचेही पैसे किंवा सोन्याचे दागिने वापस न करता त्यांना उडवाउडवीची उत्तर दिले। फिर्यादी महिला यांना तर त्यांनी गलिच्छ शिवीगाळ करून त्यांच्याशी अभद्र बोलणं करून त्यांचा वेळोवेळी अपमान केलेला आहे। त्या अनुषंगाने सदरील महिलेनी पोलीस स्टेशन अजनी तसेच पोलीस स्टेशन तहसील येथे या गुन्ह्याच्या खेरीज 2 NC अदखलपात्र गुन्हे सुद्धा त्याच्या विरुद्ध दाखल केलेले आहेत आणि आम्ही जो तपास करतोय त्याच्यामध्ये त्या दोन्ही अदखलपात्र गुन्ह्यांची पण आम्ही समावेश केलेला आहे। हा जो आरोपी आहे ह्याच्या विरुद्ध आतापर्यंत फिर्यादी नगमा यांच्यासोबत इतर जे 16 ते 17 साक्षीदार आमच्याकडे आले होते त्यांचे एकूण आतापर्यंत प्राथमिक निष्पन्न झाल्याप्रमाणे 22,86,000 रुपयाची फसवणूक ह्या आरोपितांनी सोनं आणि पैशाच्या स्वरूपात केलेली आहे। याशिवाय पण पेपर माध्यमातून हा गुन्हा दाखल झाल्याबद्दल जी बातमी प्रसिद्ध झाली होती किंवा विविध प्रसिद्ध माध्यमातून या बातमीला जेव्हा प्रसिद्धी मिळाली तेव्हा विविध ठिकाणचे लोक अजून सुद्धा कंप्लेंट घेऊन येत आहेत आणि ह्याची माहिती मिळते आहे की यांनी भंडारा, रायपूर यासारख्या नागपूर लगतच्या इतर ठिकाणी सुद्धा जी फसवणूक केलेली आहे तेथे पण साक्षीदार आता पुढे येत आहेत। तहसील पुलिस आगे मामले की जांच में जुटी है। रिपोर्ट विशाल बांबड़वार, लोकवाहिनी मीडिया, नागपुर।